श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी सणात मुख्य आकर्षण असतं ते दिवाळी पाडव्याचं, अर्थात 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा या दिवसाचं वर्णन केलं जातं. 14 नोव्हेंबरला आपण हा दिवाळी पाडवा साजरा करणार आहोत. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून देखील साजरा केला जातो. तसेच या दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्या माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना तसंच नवऱ्याला पाटावर बसून त्यांच्या भोवती रांगोळी काढून त्यांचं औक्षण करण्यात येतं. आपला वैवाहिक संसार उज्ज्वल व्हावा, आपल्या दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहावा यासाठी पत्नी पतीचे औक्षण करत असते आणि नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो. तसेच नवविवाहित जोडप्यांसाठी दिवाळीचा पहिला पाडवा हा खूप खास असतो. या दिवशी नवविवाहित जोडप्यांकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळ सण केला जातो आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देखील देण्यात येतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीनं आपल्या पतीचं औक्षण कसं करावं, पतीनं कोणती भेटवस्तू देऊ नये, तसेच पतीवरून ओवाळून कोणती वस्तू पत्नीने टाकावे, जेणेकरून पतीला आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कशाचीही कमतरता भासणार नाही, याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 5 दिवसांच्या दिवाळ सणाला सुरुवात होते ती वसुबारसपासून आणि दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी ही दिवाळी संपते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा असतो. यंदा आपण 14 नोव्हेंबरला हा दिवाळी पाडवा साजरा करणार आहोत. या शुभ दिवशी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि तसेच व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमा खर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करत असतात. तसेच या दिवशी सुवासिनींकडून आपल्या पतीची ओवाळणी केली जाते आणि यामुळं पतीला आणि पत्नीला दोघांनाही दीर्घायुष्य लाभतं. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी लक्ष्मी मातेने श्री विष्णूंचं औक्षण केलं तेव्हा श्री विष्णूंनी आपल्या पत्नीला लक्ष्मी मातेला अलंकार भेट दिले होते, अशी एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. आणि म्हणूनच या दिवशी पती पत्नीने एकमेकांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, या नात्याचा आदर करावा अशी पद्धत पडली. आता पत्नीनं पतीचं औक्षण कसं करावं तर ते पाहूया. तर त्यासाठी लागणार आहे हळदी कुंकू, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, निरंजन, सुपारी, एखादं सोन्याचं नाणं असेल तर किंवा सोन्याची वस्तू, अक्षदा आणि कापूस. या सर्व गोष्टी हे औक्षण करण्यासाठी घ्यायच्या आहेत. या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तूंमागे, प्रत्येक वस्तूमागे काही ना काही संदर्भ लावलेला आहे. औक्षणाच्या ताटामध्ये हळद कुंकू आपल्या हाताच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे. कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचं प्रतीक म्हणून आपल्याला हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकवामधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या देवतांचे शुद्धत्ववादी त्वरित आकर्षित होत असतात. साजूक तुपाचा दिवा म्हणजेच धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ असा होतो. म्हणजेच आपल्या पतीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी, यासाठी आपल्या पतीला अगोदर निरांजनानं आपल्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे, म्हणजेच ताटामध्ये आपल्या उजव्या हाताच्या बाजूला ठेवायचं आहे. सोन्याने ओवाळण्याचा अर्थ म्हणजे सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य आपल्या पतीला लाभावे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य आपल्या पतीला लाभावे म्हणून सुपारीनं औक्षण केलं जातं. सुपारी उजव्या बाजूला ठेवायची आहे. अक्षदा या सर्व समावेशक असल्यानं त्यांना मध्यभागी, म्हणजेच आपण जे ताट घेतलं आहे, तबक घेतला आहे तर त्याच्या मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे. अक्षदा या शब्दाचा अर्थ अविनाशी असल्यानं तबकातील अक्षदा कपाळी लावायच्या आहेत आणि त्याच्या डोक्यावर देखील टाकायच्या आहेत. तर सर्वात शेवटी आपण जो कापूस घेतलेला आहे तर हा कापूस ओवाळून आपल्या पतीच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि कापसासारखा म्हातारा हो असं असं म्हणायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत मध्यभागी तर त्याच्या बाजूलाच आपल्याला निरंजन देखील ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे ओवाळणीचं औक्षणाचं ताट बनवायचं आहे आणि आपल्याला याची योग्य प्रकारे मांडणी करायची आहे.
आता हे औक्षण करण्यापूर्वी आपल्या पतीला आपल्याला पाटावरती बसवायचं आहे आणि या पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. तसेच पतीचे तोंड हे पूर्वेकडे असावे आणि पत्नीचे तोंड पश्चिमेकडे असावे. अशा पद्धतीनं आपल्याला पतीला या पाटावरती बसवायचं आहे. त्यानंतर पतीच्या डोक्यावरती एखादी टोपी घालायची आहे किंवा जरी रुमाल असेल तरी देखील चालेल. त्यानंतर पतीला टिळा लावायचा आहे, म्हणजेच कुंकू थोडं ओलं करून त्याचा नाम ओढायचा आहे. तर हा नाम ओढत असताना खालून वरती असा नाम ओढायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्याला हा नाम ओढायचा आहे. त्यानंतर थोड्याशा अक्षदा या टिळ्यावरती या नामावरती लावायच्या आहेत. त्याचबरोबर थोड्या अक्षदा आपल्याला पतीच्या डोक्यावरती देखील टाकायच्या आहेत. त्यानंतर आपण सुपारी आणि हे जे सोन्याची वस्तू घेतलेली आहे, अंगठी घेतलेली आहे, तर ती घ्यायची आहे आणि आपल्या पतीच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपल्याला लावायची आहे. मग तुम्ही एक सुपारी आणि अंगठी वेगवेगळे सेपरेट घेऊन देखील लावू शकता किंवा एकत्र अंगठी आणि सुपारी घेऊन देखील लावू शकता. तर अशा प्रकारे या पतीच्या कपाळाच्या मध्यभागी आपल्याला ही सुपारी आणि अंगठी लावायची आहे आणि त्यानंतर उजव्या बाजूला म्हणजेच पतीच्या उजव्या खांद्याला लावायची आहे. त्यानंतर डाव्या खांद्याला लावायची आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ही ओवाळायची आहे. तर उजव्या खांद्याला लावायची, त्यानंतर आपल्या ताटाला स्पर्श करायचा, त्यानंतर डाव्या खांद्याला लावायची, त्यानंतर ताटाला स्पर्श करायचा. अशा प्रकारे आपल्याला या ताटाला स्पर्श डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असं करत आपल्याला 3 वेळा हे ओवाळायचं आहे. आता यानंतर ही अंगठी आणि सुपारी ताटामध्ये ठेवून आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे. तर आता पतीला ओवाळत असताना आपण जो दिवा लावलेला आहे, निरंजन लावलेला आहे, तर या निरंजनाचा प्रकाश आपल्या पतीच्या चेहऱ्यावर पडावा. अशा प्रकारे आपल्याला या पतीचं औक्षण करायचं आहे. तर असे हे औक्षण करत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, त्याच्या भरभराटीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे हे आपल्या पतीचं औक्षण झाल्यानंतर आपण आपल्या पतीला गोड मिठाई देखील द्यायची आहे आणि अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं पत्नीनं पतीला ओवाळायचं आहे आणि पतीनं देखील पत्नीला एखादी भेटवस्तू द्यायची आहे. आता ही भेटवस्तू देत असताना महागडीच भेटवस्तू द्यावं असं काही नाही, अगदी साधी पत्नीला आवडणारी कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली तरी देखील चालू शकते. तसेच ह्या वस्तू भेट म्हणून देत असताना चुकूनही काही वस्तू या भेट म्हणून द्यायच्या नाही. तर त्यापैकीच काळ्या रंगाची कोणतीही वस्तू म्हणजे काळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा साडी असेल तर ती देखील ती देणं पत्नीला टाळायचं आहे. किंवा मिक्सर असेल किंवा एखादी चप्पल असेल, सँडल असेल, एखादी वस्तू पत्नीला म्हणजे सँडल किंवा काळ्या रंगाची साडी जर आवडली असेल तरी देखील तुम्ही या दिवशी न देता इतर कोणत्याही दिवशी तुम्ही ही वस्तू भेट म्हणून देऊ शकता. परंतु या पाडव्याच्या दिवशी आपल्याला ही काळ्या रंगाची वस्तू किंवा चप्पल, सँडल या वस्तू द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर मिक्सर असेल किंवा कोणतीही काचेची वस्तू असेल, काचेची फ्रेम असेल किंवा आरसा असेल, तर या वस्तू द्यायच्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर मिक्सर, चाकूचा सुरीचा जो सेट असतो तर तो, अशा प्रकारच्या धारदार वस्तू या वस्तू घेणं किंवा या पत्नीला देणं टाळायचं आहे. त्याचबरोबर रुमाल देखील या दिवशी द्यायचा नाही. या वस्तू तुम्ही इतर कोणत्याही दिवशी देऊ शकता, परंतु या दिवाळी पाडव्याच्या दिवशी या आपल्या पत्नीला भेटवस्तू द्यायच्या नाहीत. परंतु असं नाही की पतीने पत्नीला भेट देऊ नये. कोणती ना कोणती तरी वस्तू पत्नीला ही भेट म्हणून द्यायचीच आहे या दिवशी. कारण यामुळं पती आणि पत्नीमधील प्रेमाचं, आपुलकीचं नातं वाढत असतं आणि त्यासाठीच हे नातं अधिकाधिक दृढ होत जावं यासाठी पतीनं पत्नीला आपल्या भेट द्यायची आहे. आता आपल्याला पतीवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. तर आता आपण हे जे ओवाळून झालेलं आहे, औक्षण पतीचं झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला आता ही वस्तू फेकायची आहे. तर आपण जे औक्षण करत असतो तर ते औक्षण करण्यासाठी आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. ते मी अगोदर सांगायला विसरलेले आहे, परंतु हे औक्षण करत असताना आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. आणि हा कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे, गव्हाच्या पिठाची घ्यायची आहे. त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकलं किंवा नाही टाकलं तरी देखील चालू शकतं. तर असे 3 मुटके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. एका मुटक्याचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि दुसरे जे 2 मुटके आहेत तर ते मुटके आपल्याला या ताटामध्ये ठेवायचे आहे, औक्षणाच्या ताटामध्ये ठेवायचं आहे. आणि याने आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे औक्षण करत असताना. आणि त्यानंतर हे जे 2 मुटके घेतलेले आहेत तर ते पतीवरून प्रमाणे आपण आपल्या मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे हे आपल्या पतीचं औक्षण झाल्यानंतर आपल्या पतीवरून आपल्याला ओवाळून ज्याप्रमाणे घड्याळाचे
काटे फिरतात तर त्याप्रमाणे आपल्या पतीवरून ओवाळून आपल्याला हे आपल्या घराच्या बाहेर एका साईडला कोणालाही याची इजा होणार नाही अशा पद्धतीनं टाकायचे आहेत, किंवा तुम्ही जमिनीमध्ये देखील गाडवू शकता, किंवा आपण ज्या ठिकाणी आपल्याला पूजेचं सामान जिथं ठेवत असतो तर त्या ठिकाणी देखील हे जे मुटके घेतलेले आहेत आणि हा जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा देखील आपल्याला टाकून द्यायचा आहे, तो दिवा देखील आपल्याला ठेवायचा नाही. पतीचं औक्षण झाल्यानंतर हा दिवा आणि हे जे 2 मुटके आहेत तर ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत. किंवा तुम्ही हे कणकेचा दिवा आणि हे जे 2 मुटके आहेत तर ते तुम्ही विसर्जित देखील करू शकता. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी चालू शकते, किंवा ज्या ठिकाणी आपण देवाचं जे निर्माल्य ठेवत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे आणि पुढं मागं आपल्याला ज्या वेळेला जमेल तर त्यावेळेला आपण हे वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता. तर अशा प्रकारे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीनं आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे आणि पतीने पत्नीला मी ज्या भेटवस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या भेटवस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत, परंतु पत्नीला कोणती तरी पत्नीला आवडणारी किंवा सोन्याची कोणतीही एखादी तरी भेटवस्तू अगदी छोटीशी असेल तरी देखील ही भेटवस्तू द्यायची आहे. पती पत्नींचं नातं हे अधिकाधिक दृढ होण्यासाठी ही भेटवस्तू द्यायची असते. त्याचबरोबर मी जी सांगितलेली वस्तू आहे तर ती पतीवरून ओवाळून ही औक्षण झाल्यानंतर पत्नीनं टाकायची आहे घराबाहेर. यामुळं पतीला आयुष्यभर कशाचीही कमी भासणार नाही. पत्नीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्यामुळं पतीला दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे आणि यामुळं पती आणि पत्नीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. पती आणि पत्नीमध्ये आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होणार आहे आणि त्यासाठीच पतीने पत्नीला भेटवस्तू अवश्य द्यायची आहे आणि पत्नीनं पतीचं या दिवशी औक्षण अवश्य करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही दिवाळी पाडवा आपण साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.